हॅलो फ्रेंड्स, हॅलो माय डियर चिल्ड्रेन, हाऊ आर यू? कसे आहात माय डियर स्टुडंट्स? चला तर आज आपल्याला शिकायचं आहे वर्ब. इंग्लिश ग्रामरमधल्या आपल्याला सोप्या पद्धतीत आणि अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याला शिकायचं आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय माय डियर स्टुडंट्स? वर्ब म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो क्रियापद आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला वर्ब म्हणतो. आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे, कसं वर्ब ओळखायचं आहे? तर वर्ब म्हणजे कुठला पण एखादा ॲक्शन, कुठलाही एखादा ॲक्शन म्हणजेच मराठीत आपलं कुठली पण एखादी क्रिया, त्या क्रिया आणि त्या क्रियाला, त्या ॲक्शनला आपण वर्ब म्हणतो. जसं की आता मी शिकवायले, शिकवणं काय आहे? शिकवणं हे एक प्रकारची क्रिया आहे की नाही? एक प्रकारची क्रिया. आता ॲक्शन आहे, मी जे शिकवायले ते एक प्रकारची क्रिया, एक इंग्लिशमध्ये म्हणतो तर एक प्रकारचा ॲक्शन आहे. त्याला आपण काय म्हणायचं? वर्ब. म्हणजे आता मी मी टीच करायले ना, आय एम टीचिंग. टीचिंग काय आहे? तर वर्ब आहे. झोपणे, उठणे, बसणे. वर्ब म्हणजे आता झोपलं म्हणजे तो आपल्याला वाटतं झोपायला म्हणजे ते काय काम करायला आहे का? मग ते काय वर्ब आहे का? काम करणे नाही, कुठलं पण एखादा ॲक्शन, काम करणे म्हणून नाही, एखादा काम करायला असं नाही, कुठलंही कृती, कुठलीही क्रिया असू दे. झोपणे एक प्रकारची क्रियाच आहे ना, आहे की नाही? स्लीपिंग, शी इज स्लीपिंग, ती झोपली किंवा झोपत आहे, ते काय एक प्रकारची क्रिया आहे ना, म्हणजे शी इज स्लीपिंग. स्लीपिंग काय आहे? वर्ब आहे. टॉकिंग, बोलणं काय आहे? वर्बच आहे. आय एम टॉकिंग, मी बोलत आहे. शी इज टॉकिंग, ती बोलत आहे. टॉकिंग काय आहे? वर्बच आहे, क्रिया आहे. आय एम रायटिंग, मी काय करायले? लिहायले. लिहिणं काय आहे? वर्ब आहे, क्रिया आहे, ॲक्शन आहे. ते एक प्रकारचं लिहिणं काय आहे? ॲक्शन. मग आता टी व्ही बघणं काय एखादं काम आहे का? तसं नाही. टी व्ही बघणं पण एक प्रकारची क्रियाच आहे. काही का होईना करायला ती एक प्रकारची क्रियाच आहे. टी व्ही बघणे, आय एम वॉचिंग टी व्ही, किंवा माय ब्रदर इज वॉचिंग टी व्ही, शी इज वॉचिंग टी व्ही. ती टी व्ही बघत आहे, तो टी व्ही बघत आहे, किंवा मी टी व्ही बघत आहे. वॉचिंग टी व्ही. तर ह्याच्यामध्ये वर्ब कोणता आहे बाळा? वॉचिंग. वॉचिंग काय आहे? काय वॉच करायला? टी व्ही वॉच करायला. वॉचिंग काय आहे? ती एक प्रकार वर्ब आहे. वर्ब कसं ओळखायचा? जे कुठलंही ॲक्शन आहे, एका सेंटेन्समध्ये आपल्याला वर्ब ओळखा म्हणून सांगितलं, तर ते आपण कसं ओळखायचं की त्या सेंटेन्समध्ये ॲक्शन कोणतं आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल, रॉबी प्लेस क्रिकेट. रॉबी काय आहे? सब्जेक्ट आहे. विषय कोणाचा चालू आहे? तर रॉबीचं चालू आहे. मग त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सब्जेक्ट. रॉबी सब्जेक्ट आहे, विषय कोणाचा आहे? रॉबीचा आहे. तर वर्ब कोणता आहे? प्लेस. प्लेस काय आहे? खेळणे. खेळणे काय चालू आहे? ॲक्शन चालू आहे ना. ॲक्शन काय? त्याची क्रिया काय आहे? त्याची ॲक्शन काय आहे? तो खेळत आहे. खेळणे एका प्रकारची क्रिया आहे, म्हणजेच एक ॲक्शन आहे. सो प्लेस काय आहे? ते वर्ब आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय खेळत आहे? ते क्रिकेट खेळत आहे. ते क्रिकेट खेळत आहे, ते ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे माय डिअर स्टुडंट्स. आता तुम्हाला सांगते, दे राईट विथ पेन. दे राईट विथ पेन. तो पेननं लिहित आहे. ह्याच्यात वर्ब कसं ओळखायचा? तो पेननं लिहित आहे, त्याच्यात वर्ब काय आहे? लिहिणं हा वर्ब आहे, म्हणजेच राईट. दे राईट विथ पेन. तो पेननं लिहित आहे. पेन हा वस्तू आहे, नाव नाही, परंतु लिहित आहे की नाही? मग तर कशाने लिहित आहे? तर आता दे हा सब्जेक्ट आहे. दे काय आहे? विषय आहे. कशाचा? त्याचा विषय. तो तो दे काय आहे? विषय आहे. आणि वर्ब काय आहे? राईट. राईट काय आहे? ते वर्ब आहे, म्हणजेच ते क्रियापद आहे. आणि विथ पेन कशानं लिहित आहे? तर पेननं लिहित आहे, हा ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ते कर्म आहे. ओके माय डिअर स्टुडंट्स. आता तिसरं आहे वी ईट टुगेदर. वी ईट टुगेदर. वी काय आहे? ते एक सब्जेक्ट आहे. विषय कोणाचा चालू आहे? तर आपला चालू आहे. ते विषयाला आपण इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणतो. कोणाचा विषय चालू आहे? तर आपला विषय चालू आहे. आपला म्हणजेच वी, आहे की नाही? ईट काय आहे? ईट एका प्रकारची क्रिया आहे, ॲक्शन आहे. ईट खाणे. खाणे काय आहे? एका प्रकारची क्रियाच आहे. सो दॅट इज वर्ब. त्यालाच वर्ब म्हणतात. टुगेदर आपण एकत्रित जेवत आहोत, जेवायलो किंवा जेवतो. काय आहे? एकत्रित येणं हा ऑब्जेक्ट आहे. तर वी ईट टुगेदर. वी सब्जेक्ट आहे, ईट वर्ब आहे, टुगेदर हे ऑब्जेक्ट आहे. ओके चिल्ड्रन. आता फॉर एक्झाम्पल, मीना स्पोक टू मी. मीना स्पोक टू मी. मीना मला बोलते. मीना स्पोक टू मी. मीना मला बोलली. बोलणे काय आहे? मग ती एका प्रकारची क्रिया आहे, वर्ब आहे. काय आहे ते? वर्ब. मीना काय आहे? सब्जेक्ट. विषय कोणाचा चालू आहे? मीनाचा चालू आहे. मीना कोण आहे? सब्जेक्ट आहे. वर्ब काय आहे? स्पोक. स्पोक हा वर्ब आहे. आणि कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट काय आहे? टू मी. ती मला बोलली, टू मी. ओके. तशा प्रकारे आपल्याला मनानं तुम्ही पण आणखीन घरी काही तुम्ही पण घरी असे काही शब्द घेऊन त्याच्यावर तुम्ही वर्ब ओळखायला शिका. सेंटेन्स बनवा. स्लीपिंग, ईटिंग, रनिंग, डुईंग. ठीक आहे. काही पण आपण कुठला पण, वॉचिंग टी व्ही,
असे अनेक प्रकारचे वर्ब आहेत. वाटल्यास तुम्हाला त्याचा पण एक व्हिडिओ, वर्बचे अनेक शब्द आहेत, ते वर्बचे अनेक शब्द मी शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा असं लॉंग व्हिडिओमध्ये करून मी तुम्हाला ते शब्द टाकणार आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.